नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, सोलापूर जिल्ह्यातून न्यूज आपल्या समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना आता गोत्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविकेने लाडकी बहीण योजनेच्या KYC बहिष्कार टाकलेला आहे. काळ्या फिती लावून कामकाज केलेलं आहे. काय घडलं त्या ठिकाणी आणि काय सविस्तर संचारमध्ये न्यूज आली, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील लाडकी बहीण योजनेवर बहिष्कार टाकत अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी काळ्या फिती लावून कामकाज केले आणि शासनाचा निषेध नोंदवलेला आहे. संचारमध्ये आलेली ही न्यूज आहे. बघा, प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिला व बालविकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असताना दुसरीकडे याच विभागाशी संबंधित असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेवर बहिष्कार टाकला असून या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाचा निषेध नोंदवलेला आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात अंगणवाड्यांचे कामकाज सुरू ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला असून स्थानिक पातळीवर समन्वय साधून अंगणवाडी कर्मचारी संघ राज्याचे सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केलेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेतील KYC तसेच योजनाबाह्य कामाचा बहिष्कार, प्रोत्साहन भत्ता दरमहा मानधनासोबत देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित ग्रॅज्युटी अदा करणे, पेन्शन मंजूर करणे, शासकीय सेवेचा दर्जा देणे व किमान वेतन लागू करणे या मागण्यांचा समावेश आहे. महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलनाचे छत्र उगारलेले आहे. त्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केलेले आहे. 2 व 3 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणे, 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान VC व बैठकांमध्ये सहभागी न होणे तसेच कार्यालयीन माहिती सादर न करणे, 9 ते 11 फेब्रुवारी कामकाज बंद आंदोलन आणि 12 फेब्रुवारीपासून सामूहिक रजेचा मार्ग अवलंबला जाणार आहे. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास राजपत्रित अधिकारी संघटनेने दिलेला आहे. अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अंगणवाडी सेविकांचा देखील पाठिंबा दिला असून तसे पत्र राजपत्रित अधिकारी संघटनेला दिले असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस गायकवाड यांनी सांगितलेले आहे. बघा ताईंनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 2 फेब्रुवारी 2026 पासूनच अंगणवाडी अधिकाऱ्यांचं म्हणजे महिला व बालविकास विभागातील जे काही अधिकारी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा देखील पाठिंबा मिळालेला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काळी फिती लावून आपला निषेध व्यक्त करीत आपल्या मागण्या इथं मांडण्याचा प्रयत्न केले. खाली दिलेल्या शेड्यूलप्रमाणे या आंदोलनाचे हे टप्पे असणार आहेत. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीसांना शेअर करा आणि जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर 12 फेब्रुवारीपासून सामूहिक रजेचा मार्ग अवलंबला जाणार आहे असं म्हणण्यात इथं आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही. जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीसांना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.